नमस्कार मंडळी, मी अमोल स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी आज तारीख आहे 12 मार्च 2025। तर मंडळी फाग पंचमी म्हणजे 4 मार्च 2025 पासून शिमगो उत्सवाला कोकणात सुरुवात झाली। 4 मार्चला पहिली होळी आणली गेली। अतिशय ढोल ताशांच्या गजरात होळीचं आगमन झालं। ती होळी आणून उभी केली, त्यानंतर तिला पेटवलं गेलं। अशा पद्धतीने शिमगो उत्सवाला सुरुवात झाली। तर त्यानंतर मित्रांनो दर दिवस तीच होळी पेटवत आज 9वा दिवस उजाडलेला आहे आणि आजचा शेवटचा दिवस असणार आहे। म्हणजे आमची शेवटची होळी म्हणजे शेवटचा होम। होळीचा विचार केला तर साधारण 8 ते 10 फुटावरती होळी असते, पण होम हा डबल टिबल असा लांबच्या लांब आंब्याचा रोपा असतो, म्हणजे होम असतो लांबच्या लांब। तर तो होम असणार आहे आज आणि शेवटची होळी असणार आहे। अशा पद्धतीने वाडीवाडीतले आज होम पेटणार आहेत। पहाटे काहींचे रात्री पेटतील, मध्यरात्री काहींचे पहाटे। आमचा आज आता आणायला जाणार 7:30 वाजता। तर 2 ते 2:30 तास मिरवणूक असेल, जिथून माड उचलला जाईल म्हणजे होम उचलला जाईल तिथून आपल्या महालक्ष्मी मंदिरापर्यंत। तर तांबडावरती आपला होम वाळव्यांच्या परिसरामध्ये तिथे तोडला गेला। दुपार फुटबॉल वाढल होय आयाला जाऊ पाहिजे आता पुढच्या वर्षाला होईल हे उडाला 2000चा उडा केव होय तिकडे नाही ना ते आले बाकी हातावर घे मध्ये आणि तिथून मग आम्ही गेलो हलकाट गोलाकार। आता तुम्ही म्हणा हलकाट म्हणजे काय, तर परंपरेनं चालत आलेली ही प्रथा परंपरा आहे वर्षानुवर्षाची। तर हलकाट म्हणजे जे होळीच्या आमच्या वाडीतले मानकरी आहेत, म्हणजे जे होळीसाठी नारळ, साखर, गूळ अशा पद्धतीने होळीसाठी दरवर्षी देतात। तर ही जी देणारी मंडळी आहे त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांच्याकडून या वस्तू गोळा करून आणलेल्या आहेत मंदिरात। तर त्याची रात्री प्रसादी बनवली जाते आणि जेव्हा होळी पेटते तेव्हा तो प्रसाद वाटला जातो, तर त्याला होलकट म्हणतात। तर आणि त्या ठिकाणी होळी जेव्हा पेटते त्यावेळी या सर्वांच्या नावानं एक गाराणे देखील घातलं जातं, सर्वांना सुख समाधान लाभावं यासाठी। तर मंडळी आता चालू आहे मंदिरात। तर मंदिरात जायचं, पहिली होळी पेटवायची, त्यानंतर जायचं आहे होम आणायला। तर या होमाची मिरवणूक कशी असेल हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे, कारण रस्त्याला थोडाफार अंधार असेल त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्हाला काळोखात दिसणार नाही। ज्यावेळी होळी आपली मंदिराजवळ येईल आणि तिथे जी खेळवायची मजा असते, माड जो उडवला जातो, ती आनंद जो घेतला जातो आणि त्यानंतर होळी सजवण्याचा, होळी पेटवण्याचा जो कार्यक्रम असेल हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो आज वाडीवाडीतले होम असतील, उद्या असेल आणि परवा 2 दिवस आमच्या मालगुण गावचा शिमगा असणार। म्हणजे उद्या गावच्या देवळात रूपं लागतील, त्यानंतर संध्याकाळ सत्रामध्ये माड तोडला जाईल। माडाची मिरवणूक असेल सायंकाळी 7 ते रात्री 12-1 वाजेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी मग शिमगा धुलीवंदनच्या दिवशी। तर असा सगळा आमच्या गावातला शिमग्याचा दरवर्षीचा हा कार्यक्रम असतो। तर चला मंडळी आधी जाऊया वाडीमध्ये आजच्या शेवटच्या होळीसाठी आणि या शेवटच्या होळीचा आनंद घेऊया आणि तुम्हाला पण दाखवूया कशा पद्धतीने आमची शेवटची होळी साजरी होते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक, शेअर करून कमेंट देखील करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करून घ्या। तर वाजलेत 7:30, चला मंडळी जाऊया, तर मंदिरात जाऊया, तिकडे सगळे जमतील आणि मग तिथून होळी पेटवायचे, मग जायचंय होम आणायला। चला संजय पास
हो भाऊ ओढू नका इकडे यायला पाहिजे आणि ह्या साईडला पण यायला पाहिजे. यांच्याकडे यायला तिकडे सुधाकर दादा तुमच्याकडे घ्या तुमच्याकडे घ्या. अरे जास्त नको तुम्ही जा तिकडे. नाही 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 ना क्रॉस आहे. नाही होय तिकडे आहे झोत तिकडे आहे झोत तिकडे आहे. नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आता ओढू नकोस बरोबर तू काय जोडतो ह्याला घे काठव. मंडळी शेवटचा होम 8 वाजता होम उचलला गेला आणि सुंदर असं ढोल ताशाच्या गजरात देवाच्या नावाचे फाग घालत घालत होम मंदिरापाशी आला. नंतर तिथे खेळवला गेला. तिथून मग ज्या ठिकाणी होम उभा केला जातो तिथे नेला गेला, तिथे उभा केला गेला आणि आता सजवून वगैरे मस्तपैकी घरी आलोय जेवायला. तर आता पटकन मस्तपैकी जेवूया. पुन्हा जायचं आपल्याला देवळात. तिकडे जाऊन जे होलकाट गोला केलेला म्हणजे नारळ वगैरे ज्याने ज्याने दिले आहेत ना त्याची प्रसादी बनवायची आणि सकाळी पहाटे 5 वाजता आपल्याला होम पेटवायचा आहे. तर आता भेटू डायरेक्ट 5 वाजता होम पेटवायला. होम कसा पेटवला जाईल हे तुम्हाला दाखवेन. तर आता जेवतो आणि मग पुन्हा जातो
होळीवरती तिकडचं काय प्रसादी वगैरे करायचे, ती काम करायचे, नंतर खेळायचं आहे क्रिकेट अगदी पाटेपर्यंत, रात्रच फुल जागरण आणि मग पहाटे होम पेटवायचं आहे. तर चला मंडळी या जेवायला, जेवणार आणि डायरेक्ट संध्याकाळी सकाळी भेटू तुम्हाला पहाटे होम पेटवायला. तर मंडळी वाडीतला शेवटचा होम पेटवलेला आहे. सुंदर असा होम पेटला आहे आणि त्याच्यामध्ये नारळ वगैरे टाकून गाराने घातलेले आहेत की वाडीतल्या सर्व ग्रामस्थांना सुख समृद्धी लाभू दे. अशा पद्धतीने आमचा शेवटची होळी, शेवटचा होम संपन्न झालेला आहे. प्रसाद वगैरे घेऊन आता घरी आलो आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करा. आवडला तर लाईक शेअर करून, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. तर आज 13 तारीख आहे. आज असणार आहे आपल्या गावच्या देवळात रूप लावण्याचा कार्यक्रम आणि दुपारनंतर असणार आहे माड तोडण्याचा कार्यक्रम आणि संध्याकाळी असणार माडाची भव्य दिव्य मिरवणूक. तर ती पण तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल. भेटूया डायरेक्ट आता गावच्या शिमग्यामध्ये.